पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडीमध्ये आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात अशी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती साजरी होत असताना त्यांच्याच जन्मगावी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याने या संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। दुपारी 12:30 वाजता मंत्रिमंडळ बैठक सुरू होईल। दरम्यान चौंडीत होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीची प्रशासनाकडून देखील जय्यत तयारी करण्यात आली आहे। यासाठी 265 फूट लांब आणि 132 फूट रुंद असा मंडप उभारण्यात आलाय। इथल्या तयारीचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्तानं अहिल्यानगरच्या चौंडी या ठिकाणी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते आहे आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं तिथं जोरदार तयारी ही खर्द करण्यात आलेली आहे। भव्य असा मंडप जो आहे तर तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। याच ठिकाणी मंत्रिमंडळाची खरतर बैठक होणार आहे आणि इथं जर आपण बघितलं तर अगदी घोंगडी जे आहे तर ते विशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। जवळपास या बैठकीसाठी 265 फूट लांब आणि 232 फूट रुंद असा मंडप जो आहे तर तो चौंडीमध्ये उभारण्यात आलेला आहे आणि या मंडपाच्या बाजूला जर बघितलं तर आणखी एक मंडप आहे ज्या ठिकाणी किमान 3500 खुर्च्यांची व्यवस्था जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसाठी ग्रीन रूमची व्यवस्था जी आहे तर ती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। सोबतच या मंत्रिमंडळ बैठकीच्या ठिकाणी भेटी देण्यासाठी येणारे जे आमदार खासदार असतील आणि वरिष्ठ अधिकारी असतील यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष आणि मुख्य सचिवांचं कार्यालय देखील या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। मंत्रिमंडळ बैठकीच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तब्बल 17 समित्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि आपण जर बघितलं तर आता मंत्रिमंडळ बैठकीची संपूर्ण जय्यत तयारी जी आहे तर ती प्रशासनाच्या वतीने पूर्ण करण्यात आलेली आहे। 12:30 वाजता खरं तर या बैठकीला सुरुवात होणार आहे। या मंत्रिमंडळ बैठकीतून अहिल्यानगर जिल्ह्याला नेमकं काय मिळतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन किरण कटारेसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, चौंडी, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।